औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दुधात पाणी मिसळण्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या वाचल्या आहेत, पण आता थेट दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी वे परमिएट पावडरच FDAच्या हाती लागली आहे. राज्यभर सुरू असलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेत लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. फुलंब्रीतील 2 दूध डेअरी सील करण्यात आल्या असून भेसळयुक्त दूध आणि दूध पावडर नष्ट करण्यात आली आहे. या कारवाईतून नेमकं काय समोर आलंय? दुसरीकडे आज शिर्डी जवळील एका गावात FDAने कारवाई करत दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित केला आहे. त्यामुळे राज्यभर तुकाराम मुंडे इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न औषध प्रशासनाने राज्यभर भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारीवाडी येथे दूध संकलन केंद्रावर छापा टाकून दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी वे परमिएट पावडर आणि 7,500 लिटर दूध जप्त करण्यात आलं. 5 लाखाहून अधिक किमतीचा हा साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील सिद्धेश्वर आणि शिवकृपा दूध डेअरीवरही कारवाई करण्यात आली. संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करून नष्ट करण्यात आले असून दोन्ही डेअरी सील करण्यात आल्या आहेत. संबंधितांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एन्सिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.